पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कोळविहिरेत भीषण आग, रबर कंपनी जळून खाक, सुदैवाने जीवितहानी टळली, लाखोंचे नुकसान। पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथे काल सकाळी भीषण आग लागण्याची धक्कादायक घटना समोर आली। कोळविहिरे ग्रामपंचायत हद्दीतील लवाळे वस्ती परिसरात असलेल्या एका रबर म्हणजेच टायर कंपनीला सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास आग लागली। आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की धुराचे मोठे मोठे लोट दुरूनवरही दिसत होते आणि त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीतील कच्चा आणि तयार माल पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखोंच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। या आगीमागचं कारणही समोर आलं आहे। कंपनीचे मालक विशाल बारसुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनी लगत असलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील गवत जाळले होते। उन्हाची तीव्रता आणि जोरदार वाऱ्यामुळे ही आग वेगाने पसरत कंपनीपर्यंत पोहोचली आणि काही क्षणातच भीषण आगीत रूपांतर झालं। दरम्यान संबंधित कंपनीत जुन्या टायरचे तुकडे करून त्यातील लोखंडी तार वेगळी करण्याचे काम सुरू असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ज्वलनशील साहित्य साठवलेले असल्याने आग अधिक वेगाने पसरल्याचे समोर येत आहे। आगीची भीषणता पाहता परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती। स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करण्यात आले, मात्र या घटनेत एक गंभीर बाब पुन्हा समोर आली आहे। कोळविहिरे ग्रामपंचायतीकडे स्वतःची अग्निशमन सुविधा उपलब्ध नसल्याने जेजुरी नगर परिषदेकडून अग्निशामक गाडी मागवावी लागली, ज्यामुळे प्रतिसाद देण्यात विलंब झाला। याबाबत प्रतिक्रिया देताना स्थानिक युवा नेते राहुल नाणेकर यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने स्वतःची अग्निशामक गाडी उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून अशा आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळून नुकसान टाळता येईल। एकीकडे लाखोंचे नुकसान आणि दुसरीकडे अपुऱ्या सुविधांचा प्रश्न। कोळविहिरेतील ही आग केवळ एक घटना नसून प्रशासनासाठी मोठा इशारा ठरत आहे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुरंदर प्रतिनिधी संदीप रोमन।